नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करत आहे. आज जे मी अनेक घटक घेतलेले आहेत तो सर्वात महत्वाचा आजचा जो घटक आहे आणि या घटकावरती मी मागच्या काही महिन्यांपूर्वी मी 2 ते 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तो म्हणजे आजचा जो विषय आहे की सूत्रसंचालकाने आपल्या आवाजाबद्दल, त्या आवाजाचं आरोग्य जपण्यासाठी सूत्रसंचालकानं काय करावं याच्या साध्या सरळ सोप्या टिप्स मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे देत आहे. सूत्रसंचालकांनी त्या व्यवस्थितरित्या समजून घ्याव्या. गेली 18-19 वर्ष मी ह्या टिप्सचं पालन करतोय, ह्याची पूर्णतः मी अंमलबजावणी करतोय आणि माझा आवाज हा व्यवस्थित कसा राहील, आवाज भारदस्त कसा होईल यासाठी साध्या सरळ सोप्या ट्रिक्स आणि टिप्स या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला या ठिकाणी देत आहे. तर चला तर पाहूया सूत्रसंचालकाने आपल्या आवाजाचा आरोग्य जपण्यासाठी हे करा. चला तर आपण व्हिडिओकडे वळूया. सूत्रसंचालनामध्ये बांधवांनो सर्वात महत्व जर कशाला असेल तर मला प्रामुख्याने वाटतं तर ते म्हणजे आपल्या आवाजाला, अर्थात सूत्रसंचालकाच्या आवाजाला सर्वात मोठं महत्व आहे. सूत्रसंचालक हा कार्यक्रमाचा खरं तर सर्वात मोठा केंद्रबिंदू असतो. त्याचा आवाज हीच त्याची ओळख असते. अर्थात मेरी आवाज ही मेरी पहचान हे असं म्हटलं जातं. म्हणून सूत्रसंचालकाने आपल्या आवाजाचं आरोग्य जपण्यासाठी आता सूत्रसंचालकाने एक करा. गेली मी 1.5 दशकाहून अधिक काळ ह्या साध्या सरळ सोप्या ट्रिक्स, घरगुती असणारे उपाय मी दररोज करतोय. म्हणून तर हा आवाज अजूनही तितकाच भारदस्त मला वाटतंय आणि ते भारदस्त होण्यापाठीमागची ही कारणं आहेत आणि हे आपण करावे. तर सूत्रसंचालकाने दररोज कोमट पाण्यामध्ये थोडासा 1, 2 ते 3 मिठाचे खडे, मोठं जे मीठ आहे अर्थात खडा मीठ टाकून दररोज त्यानं गुळण्या करणं गरजेचं आहे. सकाळी तसेच संध्याकाळी सूत्रसंचालकाने एक कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 मिठाचे असणारे खडे मीठ टाकून तो त्या मिठाच्या पाण्याचा गुळण्या त्याने किती वेळ करणं गरजेचं आहे? फक्त 5 मिनिटं. सूत्रसंचालकाने 5 मिनिटं त्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या. दुसरी टिप्स मी आपल्याला देतोय की सूत्रसंचालकाने झोपेतून उठल्यानंतर दररोज सकाळी नियमितपणे अनाशापोटी 1 ग्लास कोमट पाणी पिणं आवश्यक आहे. जो तुमचा असणारा आवाज, त्या आवाजामध्ये बदल होत नाही. तो जो जसा आवाज आहे त्या आवाजाला एक लयबद्धता आणण्याचं काम हे कोमट पाणी करत असतं. त्यासाठी सूत्रसंचालकाने नियमितपणे अनाशापोटी 1 ग्लास दररोज कोमट पाणी प्या. तिसरी टिप्स आहे आपल्या आवाजाचे आरोग्य जर आपल्याला राखायचं म्हटलं तर सूत्रसंचालकाने मेडिकलमध्ये मिळणारी ज्येष्ठ मध आहे, जी गुणकारी आहे, त्याची काडी सूत्रसंचालकाने दररोज 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर ती काडी त्यांनी दररोज 2 ते 3 दिवसानंतर चघळणं गरजेचं आहे. टिप्स नंबर 4, सूत्रसंचालकाने आपला आवाज टिकवण्यासाठी आणि तो लॉंग लाईफ टिकण्यासाठी सूत्रसंचालकाने साखरेचा चहा पिणं बंद करा. साखरेच्या चहाऐवजी सूत्रसंचालकाने दररोज ग्रीन टी पिणं आवश्यक आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं ग्रीन टीचा चहा सूत्रसंचालकाने आपल्या आवाजासाठी दररोज त्याचं सेवन करावं. या ग्रीन टी मध्ये तुळस आहे, सुंठ आहे, त्यानंतर अद्रक आहे. तर या गवती चहाची असणारी पूड या ग्रीन टी मध्ये आहे. त्यासाठी सूत्रसंचालकाने आपल्या आवाज टिकण्यासाठी ग्रीन टीचं सेवन त्यानं करणं गरजेचं आहे. पुढील 5वी टिप्स आहे, जर आपल्याला घशाचा त्रास वारंवार होत असेल तर दररोज तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळी दररोज तुम्ही तुमच्या तोंडामध्ये लवंग
एक लवंग तोंडामध्ये चघळणं गरजेचं आहे. तसेच पुढची 6वी टिप्स आहे, तुमचा आवाज कार्यक्रमामध्ये थोडंसं गलेमी जर खिचखिच होत असेल तर सूत्रसंचालकाने आपल्या जवळ कंठ सुधारक वटी जवळ ठेवणं गरजेचं आहे. मग ते आपण म्हणाल की कंठ सुधारक वटी म्हणजे नेमकं काय, तर मेडिकल स्टोअर मध्ये अशा प्रकारे आपल्याला कंठ सुधारक वटी डबी या ठिकाणी मिळते आणि ती कंठ सुधारक वटी कार्यक्रमामध्ये निवेदन करताना तर आपण एक साबुदाण्यासारखी असणारी गोल लहान असणारी काळ्या रंगाचे असणारे हे बारीक बारीक दाणे, तर आपण 2 दाणे फक्त त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या वेळेस फक्त 2 दाणे खाणं गरजेचं आहे. आणि हे खाल्ल्यामुळे तुमचा आवाज हा व्यवस्थित येतो आणि त्या आवाजामध्ये कोणतीही बाधा येत नाही. त्यासाठी तुमच्या जवळ अशा रीतीनं कंठ सुधारक वटी ठेवणं गरजेचं आहे. आणि ही कंठ सुधारक वटी आपल्याला मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळते आणि वेगवेगळ्या कंपन्यांची कंठ सुधारक वटी असते. तर या ठिकाणी मी सांगणार नाही की अमुकच कंपनीची कंठ सुधारक वटी तुम्ही घ्या, तर कोणत्याही कंपनीची असणारी कंठ सुधारक वटीचं सेवन फक्त कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण 2 दाणे त्यावेळेस चघळणे गरजेचे आहे. 7व्या क्रमांकाची टिप्स आणि आपल्याला सोपा उपाय देतोय की गरम दूध जर कोमट दुधामध्ये जर हळद मिसळून जर तुम्ही पिलात तर तुमचा आवाज व्यवस्थित राहतो. पुढील 8व्या क्रमांकाची टिप्स आहे, मधाचे काही थेंब तुम्ही दररोज घ्या, त्यामुळे तुमचा आवाज शुद्ध आणि गोड होतो. 9वी टिप्स आहे, तुमच्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर करा. या साजूक तुपाचा वापर केल्यामुळे तुमचा आवाज चांगला होईल. तसेच पुढील 10व्या क्रमांकाची टिप्स आपल्याला देतोय की सूत्रसंचालकाने तुमच्या गळ्यामध्ये जर थोडंसं खिचखिच होत असेल, तसेच आवाज जर व्यवस्थित येत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही एक खडीसाखरेचा एक छोटासा खडा, तसेच आयुर्वेदिक गुळाचा छोटासा खडा जर तुम्ही कार्यक्रमाच्या अगोदर जर चघळला तर तुमचा घसा बसणार नाही आणि आवाज तुमचा असणारा खुलेल. आणि शेवटची टिप्स आपल्याला या ठिकाणी देतोय, कार्यक्रमाच्या दरम्यान सूत्रसंचालकाने अधूनमधून आपल्या जवळ पिण्याच्या पाण्याची बाटली ठेवणं गरजेचं आहे. आणि अधूनमधून त्याने कार्यक्रमामध्ये जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं त्यानं पाणी प्यावं. अशा रीतीनं एकूण 10 टिप्स मी आपल्याला तुमच्या आवाजाचं आरोग्य राखण्यासाठी या 10 टिप्स मी गेली अनेक वर्ष या टिप्सचं पालन करतोय. हे सर्व मी करतोय म्हणून तर आज आवाज हीच खऱ्या अर्थानं माझी ओळख होते. तर सूत्रसंचालकांनो, तुमचा आवाज ही तुमची ओळख होण्यासाठी तुम्ही मी सांगितलेल्या या सर्व बाबी तुम्ही लक्षात घ्या आणि त्या फॉलो करा. निश्चितपणाने तुमचा देखील आवाज चांगला होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करावे ही नम्र विनंती. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.